ज्येष्ठ पत्रकार गुरुदेवजी वंदुदे आजच्या या राजकीय वर्तुळात काय सुरू आहे आणि काय घडणार आहे याचं थोडक्यात आपल्याला काही ना काही म्हणजे जे आपल्याला महत्त्वाचं ठरेल असं काहीतरी एकंदरीत आपल्याला सांगणार आहेत. आपल्या तालुक्यामध्ये राजकीय जेव्हा वर्तुळात हालचाल होते तर त्याचं श्रेय म्हणजेच का जो माणूस तळागाळात जो काम करतो आजच्या यांचं म्हणजे निवडून येण्याचं जे योगदान लागेल तर मला वाटते राजन कावडे जे तळागाळात काम करतात प्रत्येक माणसामध्ये काम करतात आणि त्यांचा जाहीर पाठिंबाच त्यांना दिल्यामुळं मला वाटते जवळपास आपल्या कुई तालुक्यात हजारो होतं त्यांच्या मागे लागतील. त्यावेळेस मला वाटतं संजय मेश्रामचा विजय हा निश्चित असेल. आपण पाहू शकता की एकंदरीत शेतकरी नेते राजानंद कावडे यांनी जो पाठिंबा दिला आहे त्यांच्या मागे जो लोकसंख्या आहे त्यांच्या मागे जो कार्यकर्त्यांची संख्या आहे ते एकंदरीत आता संजय मेश्राम यांचंच काम करणार आहे या ठिकाणी पत्रकार गुरुदेवजी वंदुदे यांनी आपल्याला सांगितलं. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ता प्रणय मेश्राम. जो पचकिडीचं वातावरण आहे राजकीय वर्तुळात पचकिडीचं वातावरण काय म्हणतं, पचकिडीत नेमकी कोणाची दिशा आणि कोणाचा पक्ष चालणार आहे एकंदरीत आपण या ठिकाणी विचारूया. सामाजिक कार्यकर्ता प्रणय मेश्राम यांना काय म्हणाले याविषयी. आता सध्या या महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचं जिकडे तिकडे वारे वाहत आहेत. या इलेक्शनचे वारे वाहत असताना आजचा जो मतदार आहे हा मतदारसुद्धा सुद्धा झालेला आहे. आमच्या उमरेड विधानसभा या मतदारसंघामध्ये संजय मेश्राम साहेब यांना काँग्रेस पक्षाने जी उमेदवारी दिली ते एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आणि IIT पासआउट उमेदवार असा एक योग्य तो उमेदवार आमच्या काँग्रेस पक्षाने आमच्या उमरेड विधानसभेला दिलेला आहे. तर संजय मेश्राम साहेबांच्या विषयी सांगता वेळेस मला एकच म्हणावं लागेल की एवढा सुज्ञ 15 वर्ष या विधानसभेमध्ये ज्याने चारही चक्का जाम करून या विधानसभेमध्ये पायदोडीत फिरलेला असा उमेदवार आहे. तर संजय मेश्राम साहेबाच्या पाठीशी राहून जनतेने त्यांना सपोर्ट केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत राहील. एकंदरीत जे पचकिडीत आता जे राजकीय वर्तुळ सुरू आहे आता पचकिडीत काही लोक म्हणतात की प्रमोद घरडेंनी साड्या वाटल्या ह्या वाटल्या त्या तर पचकिडीत काय पाहायला मिळेल, पचकिडीत कशी रंगत राहील, दुहेरी तिहेरी काय काय सांगाल याविषयी आपण. पचकिडीमध्ये संजय मेश्राम साहेबांच्या पाठीशी बराच इथला समुदाय आहे आणि वास्तविकता आता तुम्ही दुसऱ्या उमेदवाराविषयी जरी बोलता की कोणी साड्या वाटते किंवा कोणी अन्य उमेदवार काय करते आम्ही कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही. पण स्वार्थासाठी जर समजा जनतेच्या आपल्या स्वतः वैयक्तिक स्वार्थासाठी जर जनतेला कोणी कुठल्याही गोष्टीचा आमिष दाखवत असेल तर जनता आता हुशार झालेली आहे. जनतेला समजते की कोणी आपल्या स्वार्थासाठी जर कोणत्याही वस्तू देत असेल तर त्या वस्तूला स्वीकार न करता एका चांगल्या माणसाला पाठिंबा देणे हे जनतेला माहीत आहे. आपण पाहू शकता की संपूर्ण वेलतूर जिल्हा परिषद क्षेत्राची जे जनता आहे ते एकंदरीत जनता आता सध्या संजयजी मेश्राम साहेब यांच्या पाठीशी राहील असे सामाजिक कार्यकर्ता प्रणय मेश्राम यांनी सांगितलं आहे. तर आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शेंडे देखील आहेत. आपण दादा काय सांगू इच्छिता याविषयी. आपल्या उमरेड विधानसभेच्या या इलेक्शनमध्ये आमच्या पक्षाच्या उमेदवार म्हणजे संजयजी मेश्राम हे उच्च शिक्षित असल्यामुळे आम्ही सर्व युवा वर्ग त्यांच्या पाठीशी आहो आणि आमच्या गावातून आपल्या एरियातून कसं त्यांना जास्त पाठबळ देण्यात येईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तरी सर्व आमची अशी इच्छा युवकाकडून की संजय मेश्राम हे निवडून आले पाहिजेत, आमदार बनले पाहिजेत. जो रोजगाराचा जो प्रश्न आहे हा उच्च शिक्षित असल्यामुळे या रोजगारावर कोणत्या तरी माध्यमातून रोजगार आणतील अशी आमच्या युवकाची अशी इच्छा आहे. म्हणून आम्ही संजय मेश्राम यांच्या पाठीशी उभे आहोत. आतापर्यंत ते ज्या नमस्कार. आज सध्या संपूर्ण उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीचं बिगुल वाजतंय. या निवडणुकीच्या बिगुलामध्ये प्रत्येक पक्ष आज प्रचाराला आलाय आणि एकंदरीत आज आपण पचकिडीच्या बसस्टँडवरती आपल्यासोबत आहेत लोकनेते, कामगार नेते, शेतकरी नेते राजानंदजी कावडे. आपण यांना विचारूया की हे नेमके आमदारकीच्या तयारीत होते, अचानक त्यांनी फॉर्म पण भरला नाही आणि आता नेमका त्यांचा पाठबळ त्यांचा जो पाठिंबा आहे तो नेमका कोणाला आहे. कावडे साहेब आपण काय सांगू इच्छिता. मी या अनुषंगाने एवढं सांगू इच्छितो की आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत माननीय संजयजी मेश्राम साहेब एक अत्यंत उत्कृष्ट उमेदवार जे
सुज्ञ आहेत, ज्यांना सगळ्या परिस्थितीची आणि उमरेड मतदारसंघ क्षेत्रातील जेही काही छोटी छोटी खेडी आहेत, जेवढेही काही तालुके आहेत, तेवढ्या पूर्ण तालुक्याची इत्थंभूत माहिती त्यांना आहे. आणि मला असं वाटते की ते गेल्या 10 वर्षापासून सतत या उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये सातत्यानं संपर्कात आहेत. लोकांच्या मूलभूत प्रश्नावर त्यांनी कामं केलेली आहेत आणि समस्याची एक जाण असलेला एक उत्कृष्ट उमेदवार मला वाटतं पक्षाने या अनुषंगाने दिलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की राजानंदजी कावडे जे आहेत यांचं संपूर्ण मत आणि संपूर्ण जो पाठिंबा आहे तो म्हणजे त्यांच्या पक्षालाच आहे. त्यांनी अगोदर काँग्रेसमध्ये काम केलं, काँग्रेसमध्येच आहेत आणि जो